अगोदर आपण ब्लाऊजची फिटिंग बघू शकतो. खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज झालाय. आता त्याला डिझाईन असल्यामुळे त्याला जास्त फिनिशिंग कळत नाही का आपण कसा स्टिच केलाय, पण कमी वेळामध्ये आणि सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण स्टिच झालाय. जसं मी तुम्हाला कटिंग दाखवली त्यानुसारच आपण याला स्टिच केलंय. हा पाठीमागचा गळा आहे, पान गळा घेतलाय कस्टमरच्या म्हणण्यानुसार. आता हातात कॅमेरा असल्यामुळे मला ते व्यवस्थित दाखवता येत नाही, पण खूप छान हा ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच झालाय. तर तुम्ही बघू शकतात. आपली फिटिंग सगळ्यात महत्त्वाची, एकदम टच टच एकमेकांना झाले, कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का फिटिंग ही थोडीशी मागं पुढं होऊन जाते. आणि आपण याला याच्यानुसार लटकन बनवलेत, तर लटकन पण छान झालेत आणि पानगळा पण छान. एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हा आहे ब्लाऊज पीस आणि आपल्याला याला अस्तर लावून शिवायचं आहे. तर आपण याची माप व्यवस्थित करून घेऊया आणि कमी वेळामध्ये आपण याची कटिंग करू. प्रिन्सेस ब्लाऊज आहे 36 साईजमध्ये. आता 36 साईजमध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेत, पण डेली तेच माप असतात 38, 36, 34. आणि तुम्ही हे पाहू शकता. याला आपल्याला 9.5 ते 10 इंचाची बाही बसवायची आणि कस्टमरने अंगावर माप दिलेलं, तर आपण याची कटिंग पूर्ण बघू. जसं तुम्ही मध्ये फिटिंग बघताय त्यानुसारच आपला हा ब्लाऊज कट झालाय. तर त्याच्या अगोदर आपण हा उंची टाकू. कस्टमरची उंची आहे शिवून 13.5 इंचाची, तर आपण 14 इंच 14.5 इंचावर एक मार्किंग करू. तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त घेऊ शकता. 36 साईज आहे. डीप नेक असल्यामुळं आपण 5.5चा शोल्डर घेऊया. तेच 5.5 आपण परत एकदा खाली घ्यायचे. 36 साईजला 5.25 इंच जरी मोंढा घेतला तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो. 36चा चौथा भाग येतो 9 इंच. 9 मध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करू. कस्टमरचं कंबर आहे 30 इंच. 30चा आपल्याला चौथा भाग येतो 7.5 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन जाते आणि 1.5 इंच आपला फिटिंग मार्जिन येते. वरती आपण 2 इंच ठेवली आणि खाली आपण 1.5 इंच ठेवली, कारण चेस्ट आपली हेवी असते आणि कमरेमध्ये आपण 1.5 इंच ठेवतो. कंबर आपल्या सेटमध्ये असतं. कमरेचा भाग कधी पण कमी असतो आणि चेस्टचा भाग आपला हा जास्तच असतो. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचवर पॉईंट दिला. कंपल्सरी 1 इंच आणि 1.5 इंच आपण हेच माप घेतो मोंढ्यासाठी. त्याच्यानंतर आपण 2.25 इंचाचा गळा घेतलाय. तुम्ही 2.5 इंचाचा जरी घेतला तरी चालते, कस्टमरला जास्त गळा ब्रॉड नकोय. त्याच्यानंतर आपण गळा टाकायचा आहे. गळा 10.5 इंचावर टाकू, म्हणजे शिवून हा 10 इंचावर होऊन जाईल. 3 इंच आपण खाली घेतलंय. आणि जर तुम्हाला वाटत असेल शोल्डर उतरते तर ज्या साईडने गळा येतो त्या साईडने नॉर्मल अर्धा इंचापेक्षा कमी उतार द्या. ते उतार मी कटिंगमध्ये तुम्हाला सांगते, पण मग मी स्टिच करताना हा उतार ॲडजस्ट करून देते. आपण हा पाठीचा भाग एकदम व्यवस्थित आपला झालाय. आता प्रिन्स कटचे प्रकार आहेत. कोणी क्रॉस पट्टीमध्ये पण प्रिन्स कट जोडलं जातं किंवा डायरेक्ट पण जोडलं जातं. तर तुम्हाला कसा शिकायचा आहे त्यानुसार तुम्ही कमेंट करा. आता याच्यामध्ये आपण अशी एक घडी टाकू. आता जेवढं आपल्याला हे माप डबल टाकण्यापेक्षा आपण डायरेक्ट याला घडी अशा पद्धतीची घेऊया, म्हणजे फिटिंग व्यवस्थित होऊन जाते. आता ही घडी अशी का घेतली तुम्हाला मी सांगते. टक्सचे पण आपले प्रकार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण टक्स घेऊ शकतो. मी बरेचसे व्हिडिओ अशा पद्धतीने सांगितलेत तुम्हाला आणि ब्लाऊज पण शिवलेत, तर खूप सुंदर आपली फिटिंग येऊन जाते. जसं आहे तसं आपण प्रेस केले लक्षात येऊन जाते. अर्धा इंच फ्रंटसाठी. त्याच्यानंतर गळा परत एकदा आपण चेक करू. 5.5 इंच आपलं शोल्डर बसते की नाही. फ्रंट गळा घेऊया 6.5 इंचाचा.
वरती 2.25 आणि खाली आपल्याला चेक करायचं आहे आणि खाली आपण 3 इंच घेऊ म्हणजे गळा हा परफेक्ट असा येऊन जाईल, बघू शकतो. त्याच्यानंतर आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे जवळजवळ 10.5 इंचावर म्हणजे 10 इंचावर हा होऊन जाईल, कारण वरती अर्धा इंच शोल्डर म्हणून जातं. 36 साईज आहे, 3.5 वर मी एक मार्किंग केली, तेच मार्किंग मी वरती घेते. या बाजूने आपल्याला 1.5 इंच घ्यायचे, आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे 36 साईजला, 1 इंच इकडच्या बाजूने केले मार्किंग. आता 1.5 इंच आपण फिटिंग साईडने केले मार्किंग, तर आपण 1.5 इंच फिटिंग साईडने घेऊया आणि तेच फिटिंग आपण वरती ॲड करायची. इथं आपण अर्धा इंच तर बाहेर काढलंय. मग त्याच्यानंतर आपण 1 इंच कंपल्सरी इथं एक लाईन आखून घ्यायची. हे 3 पॉईंट आपल्याला भरपूर गरजेचे आहेत. जसं की आपण हुक लूक साईडने 1 इंच माप घेतलं, तेच 1 इंच माप आपण बाहेरच्या बाजूने घेऊ. सेम ह्याच पद्धतीने जर माप टाकले तर एकदम कटिंग आणि फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. 1 इंचाची आपण लाईन आखून घेतली. हा टक्स आपल्याला असा घ्यायचा आहे, पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण हा टक्स मधून घेऊया. खूप सुंदर याची फिटिंग येऊन जाते. पाहू शकतो. कधी पण आपल्याला 1 इंच समोरच्या बाजूने जास्त घ्यावं लागतं एवढ्याच मापासाठी. त्याच्यासाठी मी एक मीटरचा कपडा घेतलेला अस्तरचा. 80 पॉईंटमध्ये अजिबात होणारच नाही, कारण उंची पण आपली व्यवस्थित आहे आणि आपल्याला 9.5 इंचाची बाही तयार करायची. तर मग आपण ब्लाऊज पीस जास्तच घेतला पाहिजे. कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण डायरेक्ट पेपर कटिंग न करता अस्तरवर कटिंग करू शकतो. आता जे एक्स्ट्रा माप घेतले आपण याला कट करून, आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग कशा पद्धतीने करायची किंवा कसं माप घेतलं पाहिजे, कितीची वडी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी कधी पण आपल्याला काय करायचं आहे का, हे माप आपल्याला तिरकं घ्यायचं आहे. 8 इंच म्हणजे 36 साईजला 9.5ची घडी लागते, तर 8 इंचाची आपण घडी घेतलेली. आठ इंचावर आपण एकदा 1 पॉईंट द्यायचा आहे आणि 9.5वर एक. 9.5ची घडी एकदम परफेक्ट आहे. आता खालीवर जर असेल तर आपल्याला एकसारखी लाईन आपण पूर्ण कट करून टाकायचा आहे. उरलेला कपडा 2च लेअरला आपला जॉईंट येऊन जातो. जे जुने आहेत सबस्क्रायबर त्यांच्या लक्षात येऊन जातं का आपण ही घडी 4 लेअरमध्ये न घेता 2 लेअर आपली परफेक्ट आहे आणि दोन्हीला आपण जॉईंट देऊ. मी शक्यतो अशा पद्धतीनेच करते, 4 लेअरला जॉईंट देण्यापेक्षा 2 लेअरला जॉईंट देऊ. 9ची बाही नाही, 10 इंचाची बाही आहे, तर आपण 11 इंचावर 9.5 इंचाची बाही आहे, तर आपण 10.5 इंचावर मार्किंग करू. त्याच्यानंतर आपल्याला आपण घडी कितीची घेतलेली 8 इंचाची, बरोबर. जे आपण तिरका माप घेतलं होतं पाट्याच्या मागाचं, मुंड्याचं माप तिरका घेतलं होतं, ते गोष्ट लक्षात घ्या. हे माप आपण 36 साईजला 8 इंचाची घडीचं माप घेतले आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतले. 3.5 इंच आपण खाली येऊया. त्याच्यानंतर आपण दंडगेर बघू. दंडगेर कस्टमरचा आहे 5 इंच. 5 इंचामध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंच लुझिंग ॲड करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती ठेवायचे. मी कंपल्सरी 2 इंच ठेवते. आता आपण याला आकार देऊन घ्यायचा. आता मी एकच आकार देते. कित्येक जणांना प्रश्न पडतो आकार हे 2 द्यावा लागतात, फ्रंटचा आणि बॅक साईडचा. तर मी काय करते, ज्यावेळेस मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडते त्याच्यानंतर मी स्टिच करताना मी फ्रंटचा आकार देते, म्हणजे मला सोपं पडतं, सवय होऊन गेली.
हा मधला आपण पॉईंट देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपली बाही कोणती कम्प्लीट आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हा मधला पॉईंट जोडलेला होता तो आपण काढून घेऊ. आता याला आपल्याला जॉईंट द्यायचं आहे, म्हणजे आपली बाही कम्प्लीट होईल आणि ब्लाऊज पण कम्प्लीट झाले. त्याच्यानंतर आपण बघूयात. आता नीट लक्षात घ्या का ज्या वेळेला लाइनिंग जर असेल तर कधी पण लाइनिंगनुसार ब्लाऊज हा कटिंग करायचा आहे. त्या डिझाईननुसार आपण याला आता आपण घेऊ. आता आपण बाहीची कटिंग कशी केली हे तर तुम्ही सगळ्यांनीच पाहिली बरोबर. तरी पण आपल्याला मी तुम्हाला सांगते का ज्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट मेन फॅब्रिकवर कटिंग करायची तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याला जशी आपण अस्तरवर बाहीची कटिंग केली तशी कधीच करायची नाही. बघू शकता हे पूर्ण चारही लेअर एकदम करेक्ट माप बसले नॉर्मल थोडंसं, तर आपण ते कटिंगमध्ये ॲडजस्ट करून घेऊ. तर मग मी अशी याची बाही ही थोडीशी बाहेरच्या बाजूने कट करते. आणि जसं आपण बाकीच्या कटिंग केले तेच आपल्याला कटिंग करून ठेवून घ्यायचं आहे सगळा कपडा. आणि आपल्याला ब्लाऊज हा पूर्ण कट करायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यामुळं मग मी पुढचा व्हिडिओ काढत नाही, कारण बऱ्याच जणांना शॉर्टकट पाहायला आवडतं आणि शॉर्टकट तर होऊ शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टी जर समजून सांगायचं बोललं तर शॉर्टकट होणारच नाही. तर जसं थंबनेलमध्ये पाहिले तुम्ही त्यानुसार आपला ब्लाऊज झाला आहे. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.